माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. जैसे वत्सा लागी गाय, तैसे अनाथाची माय. जैसे वत्सा लागी गाय, तैसे अनाथाची माय. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली. माता रेणुका आदिमाया, आदिशक्ती, सती पार्वतीचं रूप आहे. हीच ती माहूरगडची रेणुका, हीच ती जतची यल्लम्मा, सौंदतीची यल्लम्मा, कोकुटनूरची यल्लम्मा. या मातेचं, या आईचं महत्त्व, महिमा आज मी तुम्हाला सांगणार आहे. काश्मीर देशाचा राजा रेणू आणि त्यांच्या पत्नी भोगावती यांना कित्येक वर्ष संतान नव्हती. त्यामुळे ते फारच दुःखी होते आणि एकदा त्यांनी संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी हा यज्ञ केला. या यज्ञातून अत्यंत प्रखर, अत्यंत तेजस्वी कन्या प्रकट झाली आणि हीच ती रेणुका माता, यल्लम्मा माता, आई रेणुका, जगदंबा, जगत कल्याणी. जगाला रोगापासून, दुःखापासून दूर करण्यासाठी या मातांनी जन्म घेतला. आता रेणुका माता उपवार झाल्या आणि त्यांच्या विवाहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पण रेणुका मातेच्या मनात काही वेगळंच होतं. त्यानं राजकुमाराच्या ऐवजी एका ऋषीमुनीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. कोण होते ते ऋषी? ते ऋषी होते जमदग्नी. माता रेणुकांनी ऋषी जमदग्नी यांच्याशी विवाहाचा निर्णय घेतला. तेव्हा राजा रेणुक व राणी भोगावती हे अत्यंत दुःखी व कष्टी झाले. देवी रेणुका एक राजकन्या होती. ऋषी जमदग्नी यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर ते त्यांच्या आश्रमात राहिले. सर्व सुखांचा त्याग करून, सर्व ऐश्वर्याचा त्याग करून त्या जमदग्नी यांच्या आश्रमात आल्या. कधीही जमिनीवर पाय न ठेवणारी अशी ही रेणुका त्या घरात नांदू लागली. थांब रेणुका, आजपासून तुझ्या विवाहिक जीवनाला नाही तर परीक्षेला सुरुवात झाली आहे. होय, परीक्षा. तू डोंगराच्या पलीकडे जावे, मलप्रभा नदीच्या वाळूपासून घागर बनवावी, सर्पाची चुंबळ बनवावी, त्या घड्यातून पाणी आणावे. दररोज मला पूजेला अशा पद्धतीने पाणी आणावे. रेणुका देवी जमदग्नी यांच्या आश्रमात गेल्यानंतर रोज होम हवन होऊ लागले. त्या होम हवनसाठी माता रेणुका आपल्या देवी सामर्थ्याने वाळूची घागर आणि सापाची चंबळ करून त्या पूजेसाठी रोज पाणी आणू लागले. हे त्यांचं दिनक्रमही झालेलं होतं. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. आणि एके दिवशी पूजेसाठी माता रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेल्या आणि तिथे त्यांनी काय पाहिलं? गंधर्व जलक्रीडा करतात. ते पाहून माता रेणुका यांच्या मनात पाप आलं. पाप आल्यानंतर वाळूची घागर फुटून गेली, सर्पाचा चुंबळ वाहून गेला आणि ही पाप आल्यानंतर माता रेणुकाला लक्षात आलं की
ऋषी जमदग्नी तपस्या करतात, यज्ञ करतात, पूजा करतात आणि आपल्याला पाणी घेऊन जायला उशीर होईल. त्या भयभीत झाल्या आणि त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि त्या घागर बनवू लागल्या, पण घागर काही बनली नाही. त्यांनी आटोकाट प्रयत्न केले तरीही घागर बनली नाही. आता माता रेणुका रिकाम्या हाताने आश्रमात परतल्या होत्या. हे पाहून जमदग्नी यांचा राग अनावर झाला. रेणुका, रेणुका, श्री रेणुका देवी यांचे सत्व भ्रष्ट झाले. त्यामुळे ऋषी जमदग्नी यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात श्री यल्लमा देवी यांना श्राप दिला. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावर कोड उठले आणि ते आश्रम सोडून निघून गेले. गुरुकुलाच्या पवित्र स्नानकुंडामध्ये स्नान केल्यानंतर श्री रेणुका देवी या रोगमुक्त झाल्या. रोगमुक्त झाल्यानंतर श्री रेणुका देवी या आश्रमामध्ये परत आल्या. माता रेणुका यांचे सर्व पुत्र आता मोठे झाले होते. परशुराम हे परसगडावर, तर बाकीचे सर्व पुत्र आपला पिता ऋषी जमदग्नी यांच्यासोबत आश्रमामध्येच राहत होते. त्यांच्या नित्य दिनक्रमात त्यांना सहाय्य करत होते. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पुत्र हो, तुम्ही जाऊन आत्ताच्या आत्ता तुमच्या मातेचे शिर धडावेळे करा. पिताश्री, पण का पिताश्री? एवढं कठोर दंड देण्याचं कारण काय पिताश्री? कारण तुमच्या मातेच्या चरित्राचा मला संशय आहे. परंतु आमची माता अत्यंत चारित्र्यवान आहे. परंतु तिच्यासारखी पतिव्रता नारी तिने लोकात नाही. पिताश्री, माता रेणुका जगन्माता, जगत जननी आहे. मला तुमचे स्पष्टीकरण नको आहे. माझ्या आज्ञेचे पालन हवे. पित्याची आज्ञा मोडणे म्हणजे घोर पापच आहे. परंतु आईचे वध करणे म्हणजे घोर पाप आहे पिताश्री. दोन्हीही पापच आहे, पण दोन्हीपैकी एक पाप तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही ठरवा कोणते पाप करायचं ते. पिताश्री, पाप करणे आमच्या नशिबात लिहिलं असेल तर मी पितृआज्ञा मोडून मातृहत्येचं पातक करणार नाही. ऋषी जमदग्नी यांच्या चारी पुत्रांनी त्यांची आज्ञा पाळली नाही. त्यामुळे ते अत्यंत क्रोधित होऊन जंगलात निघून गेले. माता रेणुका आणि ऋषी जमदग्नी यांचे पाचवे पुत्र परसराम परसगडावर आपली विद्या पारंगत करत होते. आणि सर्व विद्या पारंगत झाल्यानंतर परशुराम आपल्या मातापितांच्या शोधात निघाले.
मातापिताच्या शोधात निघालेल्या भगवान परशुराम यांना अगस्ती मुनी वाटेमध्ये भेटतात. ते सांगतात की त्यांची माता रेणुका देवी व पिता ऋषी जमदग्नी हे सिद्धांचल पर्वतावर वास्तव्यास आहेत. इकडे ऋषी जमदग्नी अत्यंत क्रोधित होऊन जंगलात निघून गेलेले आहेत. त्यामुळे माता रेणुका देवी अत्यंत दुःखी झाल्या आहेत. जोपर्यंत स्वामी पुन्हा आश्रमात येणार नाहीत तोपर्यंत आपण अन्न पाण्याला स्पर्शही करणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व पुत्रही चिंतित आहेत. आपल्या पुत्रांनी आज्ञाभंग केला म्हणून क्रोधित झालेले ऋषी जमदग्नी हे जंगलामध्ये आलेले आहेत. तर याच ठिकाणी त्यांच्या शोधार्थ परशुराम हे आलेले आहेत. या दोन्ही पितापुत्रांची जंगलामध्ये भेट होते. ऋषी जमदग्नी हे परशुरामाला सांगतात की तुझ्या 4 भावांनी माझ्या आज्ञेचे पालन केले नाही, त्यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. आता तू तरी माझी आज्ञा पाळणार आहेस का? तेव्हा परशुराम यांच्याकडून ऋषी जमदग्नी हे वचन घेतात व आपल्या पित्याची आज्ञा पाळेन असे वचन परशुराम जमदग्नी यांना देतात. आपला 5वा पुत्र परशुराम याला घेऊन ऋषी जमदग्नी हे आश्रमात येतात. वर्षाने हा चरण स्पर्श करीत आहे. एका मुलासाठी आईचे चरण स्वर्ग समान असतात. माते, आपला पुत्र रामाचा नमस्कार स्वीकार करावा. पुत्र माझा राम. होय माते. माझा बाळा, तू आलास? होय माते. या क्षणासाठी तर बाळा मी जिवंत होते. होय माते. बाळ परशुराम, तू मला दिलेलं वचन लक्षात आहे ना? हो पिताश्री. मग तुझ्या मातेचे मस्तक धडा वेळे कर. परशु, तुला माझे गुरु शिवशंभूने दिलेले वरदान समजू की माझे दुर्भाग्याचे प्रतीक. मानवाचा शास्त्र अर्जुनाचा वध करण्यासाठी तुला शिवशंभूने दिले होते, पण तुझा पहिला वार होणार त्या आईवरती. तुझ्या भेटीसाठी जीव कासावीस झाला होता. बाळ परशुराम, मी माझ्या तळ हातावर तुला फोडाप्रमाणे 9 महिने 9 दिवस वाढवले. तू आज पित्याची आज्ञा म्हणून आपल्या मातेचा वध करणार? तू असा घोर अपराध करत आहेस की आजपर्यंत कुठल्या मुलाने केला नसेल आणि इथून पुढेही कोणताही मुलगा असा घोर अपराध करणार नाही. पित्याची आज्ञा पाळण्यासाठी तू आपल्या आईचा वध करणार? ह्या आईचा वध? माते, मी कारण न विचारताच पिताश्रींना वचन देण्याची चूक केली आहे. माते क्षमा, माते क्षमा.
क्षमा आई, क्षमा क्षमा आई. शंभो शंभो. शाबाश माझ्या बाळा, चिरंजीव भव. तू माझा खरा पुत्र आहेस. आज्ञाधारी पुत्र, पित्याच्या आज्ञेसाठी मातेचा शिरछेद केलास. मी आज खूप खुश आहे. आज्ञा पालनासाठी मागेल ते वर देतो. आज काहीही माग, हा पिता तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. होय पिताश्री, मागेल ते देणार. माग बाळा, काय हवे ते तुला माग. पिताश्री, काय हवं ते माग. पिताश्री, माझ्या आईला जिवंत करा. काय आई? ज्या आईच्या भेटीसाठी माझा जीव कसाही झाला होता, त्या आई मला जिवंत पाहिजे. पिताश्री, मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तुम्हाला वचन दिले. बाळ परशुराम, तू असे काही बक्षीस म्हणून मागशील असे मला वाटले नव्हते. तुला मी नाराज करणार नाही. तुला तुझे बक्षीस मिळेल. कमंडलू, जल घेऊन ये. बाळ परशुराम, पित्याकडून परत तू मला जिवंत केलेस. मी तुला जन्म दिला, आज तू मला परत जिवंत केलेस. माता पुत्राची ही कहाणी युगानुयुगात रामला. धन्य ती माता, धन्य तो पुत्र, आई रेणुकादेवीचं उदय उदय. वाट विसरले मी जग दुनियेची, आई तुझ्या दारी आले होनी दासी. आई तुझ्या दारी आले होनी दासी. तूच माय बाप आता, तूच माझी दुनिया, तूच वाट, तूच माझी छाया, तूच वाट, तूच माझी छाया. हरवले अंधारात तूच दीप ज्योत, आई तुझ्या दारी आले ओनी दासी. वाट विसरले मी जग दुनियेची, आई तुझ्या दारी आले होनी दासी. दानम्माच यल्लम्माच कौलिया चिणगी बाबांचं वैभवशाली आपलंच वैभव